हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. तर समस्त अशी सकाळ झालेली आहे आणि ही काचं सुरू झालेलं आहे. लेट उठलेली आहे आणि इकडे माझे जे काही प्रॉडक्ट आहेत त्याच्यावर खेळते. तिला लिप बाम लावायचं असतं, लिपस्टिक लावायची असते आणि अजून आंघोळ राहिलेली आहे. आंघोळ करायची तिला. इकडे हाय कर. हाय पारुशी आहे आणि तुम्हाला दाखवते. आज सकाळी म्हणजे 2-3 दिवस झाले चांगलंच थंडी वाजत आहे आणि मस्त ऊन पण पडलंय आणि थंडी पण वाजते. हे बघा, तर त्यासाठी आज हा स्वेटर नाही आहे पण स्वेटर प्लस शर्ट आहे, टी शर्ट. तर तो घातलेला आहे जो की मी बँकॉकला घेतलेला. तर त्याचा लुक तुम्हाला दिलेला नाही वाटतं. तर इथे आरशामध्ये तुम्ही पाहू शकता माझा लुक. तर हा मस्त असा टी शर्ट आहे. जर कधी थंडी पडली, कधी थंडी वाजत असेल, बाहेर जायचं असेल असं थंडीचं, तर हा स्वेटर खूप छान आहे. टी शर्ट घातला परतून जर्किंग घालायची गरज नाही आहे. तर हे एवढं जरी घातलं तरी थंडी वाजत नाही आहे. आणि एरोप्लेनवरती चालले, आवाज येत असेल तर इहिकाची आंघोळ राहिलेली आहे. तर आता तिला आंघोळ घालून घेते. कारण उशीर झालेला आहे, 10 वाजून गेलेले. काय बघतेस तू? काय दिसतं तुला? ना 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 ठेव खाली. हे असं काही ना काही तिला हवं असतं. आणि तुम्हाला नक्कीच कालचा व्हिडिओ, म्हणजे कालचा नाही म्हणता येणार आहे, 2 दिवस अगोदरचा व्हिडिओ, कारण की मी मध्ये शूट केला नाही आहे. मेमरी फुल आहे. ऑफकोर्स तुम्हाला मी सांगितलं, लॅपटॉपचा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आणि त्यानंतर पेन ड्राईव्ह सुद्धा हरवलेला. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. काय झालं, कसा सॉल्व्ह झाला आहे ते तुम्हाला सांगेलच थोड्या वेळामध्ये. तर त्यासाठी ना 2 दिवस मी काही शूट केलं नाही आहे. तर आज मी शूट करत आहे कारण की पूर्ण मेमरी आहे ती माझी आता कमी झाली आहे, हाफपेक्षा खूप कमी झालेली आहे. सो अशा शूटिंग करायला आता मजा येणार आहे आपल्याला. रेग्युलर व्हिडिओ तो आता येणार आहेत. तर काय आहे की मी गाडी चालवली, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेले मी गाडी चालवताना. यस, अजून मला 2-4 वेळेस प्रॅक्टिस करावं लागणार आहे आणि मग मेन रोडला न्यावं लागणार आहे. गाडीचा आवाज येतोय. अच्छा, दूध ठेवलेलं आहे इथे मी. तर त्यासाठी थोडी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पण संध्याकाळचं सुद्धा राऊंड मारायला जाते ना, त्यावेळेस सुद्धा इथल्या इथं थोडंसं प्रॅक्टिस करते. पण इथे काय माहिती का, टप्प्याटप्प्यांना गतिरोधक आहे आणि कॉलनी आहे म्हटलं गाड्या भरपूर जोरात येतात जातात. मग गतिरोधक ठेवलेलं आहे, स्पीड ब्रेकर आहेत. त्यामुळे काय होतं की माझा जो चालवण्याचा स्पीड आहे कमी जास्त होतोय. हो, कुलकीट घेतली नाही, खायचं नाही आता. ब्रश करायचं आपल्याला. ब्रश पण घेऊन आपण ब्रश करूचा. तर आता ब्रश करवते तिला. तर असा हा प्रॉब्लेम होतो. मग इथं मला चालवता येत नाही. तर मैदान आहे, तर मैदानावर खूप मस्त चालवता येते. नंतर तिकडे आता रविवारी जाईल, त्यावेळेस मग चालवेल आणि परत पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेल की मला व्यवस्थित गाडी चालवता येते का, आणि छानपैकी मी गाडी चालवू शकते का अजून. तर ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि खरंच तुम्हाला तो व्हिडिओ आवडला, थँक्यू सो मच. आणि छानपैकी कमेंट केली त्याबद्दलही थँक्यू. तर असे काही डेअरिंग करावेच लागतात, रिस्क घ्यावीच लागते पुढे जर आपल्याला जायचं असेल तर. आणि घेणं खरंच गरजेचं आहे. आत्ताच्या या युगामध्ये इतकं फास्ट आहे आपलं हे आत्ताचं युग की काय विचारायचंच नाही. तर मी फक्त आता बाईक शिकले, स्कूटी येते, पण मला 4 व्हीलर पण शिकायची आहे. ते कधी शिकणारे, नक्कीच प्लॅन करेन शिकण्याचा. तर चला आता आजचं जे आहे ते पटकन उरकून घेते. आणि इहिकाची आंघोळ ती घालायची आहे, दूध तापलेलं आहे. ओ, तर इहिका खाते अंड, 1 खाते. 2 अंडे उकडले होते, त्यातलं 1 अंड तिला दिलेलं आहे. आणि असं खेळत खेळत ती खाते. एक घास खाल्ला की तिकडे जाते, परत येते. असं तिचं खाणं चालू आहे. पण आता थंडी सुरू झाली आहे तर म्हटलं चला अंडे सुरू करते. मग ती अंडे खातेच.
आणि तिला आवडतं, पण आमलेट काही खात नाही आहे, त्यामुळे तिला फक्त अंडे उकडून आता देते. तर आम्ही दोघी पण खातो आणि तिचे बाबा असले की बाबा पण खातात. चला आता हे सगळं आता पटकन तिला खाऊ घालते. इहूची आंघोळ झाली आणि तिला थोडंसं खेळवलं, त्यानंतर झोपी लावलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर हे बघा छानपैकी ब्लँकेट तिच्या अंगावर टाकलेलं आहे. तर मस्त अशी झोप झालेली आहे ही काची. आता ती उठली आहे आणि खेळते. हां, ते फाडून टाकलं तू. तर हे मागच्या वेळेस मी काय केलं, ऑनलाईन मागवलं होतं बुक. ते ऑडिओ आहे, जर आपण बटन दाबलं तर ऑडिओ येतं आहे. ABCD पिक्चर्स असन, ॲनिमल्स, बर्ड्स त्यांची नावं ते ऑडिओ थ्रू आपल्याला ऐकू येतात. पण तिने ते फाडून टाकलं, त्यामुळे ते आता तसंच ठेवलं आहे. आणि आत्ता मी एक दुसरं ऑर्डर केलं आहे बुक. तर दिवाळीवरून इकडे इंदोरला आलो तर आम्हाला एक न्यूज समजली, बॅड न्यूज खरं. हो हो, अच्छा ती ओके. आम्ही लावले बरं का बटरफ्लाय, करेक्ट लावले, तुम्हाला दाखवते. हे बघा कुठे गेलं, चल बॅक कॅमेरा करून दाखवते. पण आता जी गोष्ट मला तुम्हाला सांगायची, एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर तसं शेअर केलेलंच आहे. इथे ना मुलं चोरणारी टोळी आली होती आणि एका मुलीला नेले उचलून, आणि ती मुलगी अजूनही सापडलेली नाही आहे. आणि इतकं भयानक वातावरण होतं आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस. मग खूपच आम्ही काळजी करायला लागलो. ही काळजी आजूबाजूचे लोक आहेत ते सुद्धा काळजी करत होते आपल्या मुलांबद्दल. आणि साहजिकच कोण नाही करणार आपल्या मुलांबद्दल काळजी. तर मग माझी पण ती काळजी होती. मग त्यासाठी तिला बाहेर खेळायला न्यायचं आणि तिच्याबरोबर थांबायचं, हे तर चालूच होतं. पण नंतर ना मग विचार केला की आता घरातल्या घरात काहीतरी खेळणं असायला हवं. आता बाकीचे छोटे मोठे खेळणं तर असतातच, घोडा म्हणा किंवा गाडी, बॅडमिंटन, परत क्रिकेट, जे बॅट बॉल आहे ते म्हणा. पण ते सोडून आता म्हटलं हे पण एक ऑनलाईन मागवते, जे की खूप छान आहे. आणि मी जरी काम करत बसले तर ही तिचं पुस्तक काढते आणि खेळते. तर तुम्हाला दाखवते ते पुस्तक कोणतं आहे. तर हे पुस्तक आहे ॲनिमल लर्निंग मेड फन, लिटल माइंड्सवरून मी हे मागवलेले पुस्तक आहे आणि खूप छान आहे. तर यामध्ये काय असतं की प्रत्येक याच्यामध्ये फार्म ॲनिमल्स आहेत, काही मॅच फार्म ॲनिमल्स टू द शॅडोज, वाईल्ड ॲनिमल्स आहे, मॅचिंग करायचे. आता हे मॅच केलेले आहेत. हे स्टिक करू शकतो आपण मॅच करण्यासाठी. सेम टू सेम जे बर्ड आहे ते इथे लावायचे आहे पिक्चर. इकडे शॅडोज आहेत, ते शॅडोज लावायचे. तर ह्या पद्धतीने हे बुक आहे आणि ही का ते करते, त्यामुळे मला अतिशय आनंद होते खरं. आणि ते यासाठी तिला मी घरातच गुंतवते सध्या तरी. तिकडे पाहत असाल तर कपडे आहेत ते घडे घालायचे आहेत, मी आता थोड्या वेळाने घालणार आहे. तर दुपारी ऊन पडलं का बाहेर नेते खेळायला आणि संध्याकाळी सकाळचं जरा आतमध्येच असते. केअरिंग म्हणतो ना आपण, त्या टाईपमध्ये मग माझं सध्या तिच्याकडे लक्ष आहे. ते एक काम कमी, पण तिच्याकडे जास्त काळजी आहे. आणि सोपं असतं म्हणायला की काय आता 2-3च माणसं आहे, किती काम करावं लागतं. काम नाही करावं लागत, काम आहे तेवढंच असतं काम, त्यात काही कमी जास्त होत नाही आहे. पण जी काळजी असते, सेफ्टी असते, ती जास्त महत्त्वाची असते लहान मुलांसाठी. पण जोपर्यंत त्यांना समजत नाही की काय चांगलं आहे काय वाईट आहे, यामध्ये जर फरक जोपर्यंत कळून येत नाही ना, तोपर्यंत खरंच पालक म्हणून आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. हो हां, ते तू फाडून टाकलं हे की नाही. काय केलं म्हणजे कसं फाडून टाकलं, घे बरं ते इकडं. तर ते हे सुद्धा पुस्तक खूप छान होतं, मी जे ऑनलाईनच मागवलेलं होतं इहेकासाठी. तर हे बघा इकडे स्टडी बुक होतं हे खरं. तर इंटेलिजन्स स्टडी बुक. आता बघते मी काहीतरी ट्राय करते, जे पेजेस आहेत ते चिटकवून आणि सेल वगैरे टाकून ऑडिओ सुरू झालं तर एकदम ओकेच होईल. आता तिला समजते काय कुठे क्लिक करायचे, बटन दाबायचं आहे, ते सगळं समजतंय. बघूया. तर हे झालं सक्सेस तर तुमच्यावर नक्की शेअर करेल. फाटले पुस्तक पण ठीक आहे, आणि करूया काहीतरी ट्राय करू. तर आता हिला थोडंसं खेळवते आणि माझं जे काम होतं ते झालेलं आहे. पाठीमागं तुम्ही पाहताय ते कपड्यांचं स्टँड आहे माझं, तो इग्नोर करा. आता सध्या कसं असतं, ॲडजस्टमेंट करावी लागते काही गोष्टींमध्ये. आता इथे मला कबड आणायचं आहे, मी खूप दिवस झाले माझं चालले कबड, पण कबड काय मी लगेच घेणार नाही आहे, त्याला खूप टाईम आहे कबड घेण्यासाठी. आता सध्या जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण काढणं खूप गरजेचं आहे. आणि हेच
याच्यातूनच माणूस पुढे जात असतो. ॲडजस्टमेंट करणं, एकमेकांना सपोर्ट करणं आणि एकमेकांबद्दल अंडरस्टँडिंग असणं हेच खूप गरजेचं असतं. म्हणून आता सध्या आमचं लक्ष फक्त इहिकाकडे आहे. जोपर्यंत इहिका मोठी होत नाही तोपर्यंत जास्त लक्ष तिच्याकडे असणार आहे. या वातावरणामध्ये हो ते असं काढलं ते खराब होऊन जाणार, हो की नाही. तर चला आता हिला थोडंसं खेळवते आणि बाकीचं जे काही रुटीन आहे ते नक्कीच शेअर करेन. मस्त अशी संध्याकाळ झालेली आहे, 4:30 वाजलेले. माझा चहाचा टाईम झालेला आहे. तर म्हटलं तर चहा घेते. आणि थंडी इतकी पडलेली आहे, दिवसभर थंडी आहे. त्यामुळे ना असं वाटतं की मस्त थंडीमध्ये चहा प्यावा आणि तोही आल्याचा चहा. तर आल्याचा चहा पिते आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते, संध्याकाळचं कसं वातावरण आहे. मी काय करणार आहे तर आज ओट्स थालीपीठ बनवणार आहे. माझ्याकडे ओट्स आहे, मी खूप दिवस अगोदर ते आणून ठेवलेले होते. कटिंग ऑलरेडी करून ठेवलेली आहे, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ खूप मोठा बनवणार नाही आहे, लेंथी होईल तो व्हिडिओ. त्यासाठी तुम्हाला लगेच दाखवते. इकडे कांदा कट केला आहे, इकडे टोमॅटो कट केला आहे, आले लसूण, मिरची, हिरवी मिरची घेतलेली आहे. जास्त तिखट करायचं असेल तर हिरवी मिरची जास्त वाढवा, पण हिरवी मिरची बरोबर मी थोडं लाल तिखट टाकणार आहे आणि थोडंसं गरम मसाला टाकणार आहे, त्यामुळे थोडी कमी घेतलेली आहे. आणि हिरवी मिरची, लाल आणि आलं लसूणना पेस्ट करून घ्यायची आहे एकत्रित. आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि ओट्स कोणते तर हे ओट्स आहेत, हे बघा ओट्स असतात ते बारीक बारीक ओट्स ते घेतलेले आहे, हे क्रशवाले. तर हे असे, तर हे ओट्स लगेच पाण्यामध्ये भिजले जातात ना, त्यामुळे हे घेतलेले आहे. तर आता हे ओट्स ॲड करणार आहे त्यामध्ये. आणि थोडंसं बेसन पीठ जे की डब्यामध्ये आहे, आणि बेसन पीठ टाकून आणि गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता, पण ऑप्शन आहे ते. मला ते बेसन पीठ आवडतं. हे काय केलं, काय ते त्याचं काय आहे की आम्हाला गाणी ऐकायची आहेत आणि आमच्याकडे सध्या आता एकच मोबाईल आहे मम्माकडं. त्यामुळे ना ती मला शूट करून देत नाहीये. मी बळच घेतलेला आहे मोबाईल काढून. आता मी तुला फक्त 2च मिनिटात मोबाईल देते, हे असं चालूच राहतंय. कांदा टोमॅटो एकत्र केलेला आहे आणि जे वाटण केलं आपण आलं लसूण हिरवी मिरची ती ॲड करणार आहे. यानंतर यामध्ये लाल तिखट टाकते, हळद टाकते आणि जिरा पावडर असेल तर जिरा पावडर, धना पावडर असेल तर तीही दोन्ही टाका, त्याने चांगली टेस्ट येते. आणि थोडंसं जिरं आहे, अख्खे जिरे तेही टाकते. त्यानंतर ओवा होता माझ्याकडे तर ओवाही ॲड करते, जेणेकरून पोटासाठी चांगलं असतं. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. सर्व पदार्थांची क्वांटिटी ही अंदाजे टाकलेली आहे. चमचा असा माझा नाही की ठरलेला 1 चमचा 2 चमचे अंदाजेच टाकलेले. ओट्स टाकले आहे, त्यानंतर बेसन पीठ टाकलं आहे, तेही अंदाजेच टाकलेलं आहे. आणि हळूहळू आपल्या गृहिणींना कसं असतं, अंदाज येत असतो की किती तिखट टाकायचं, किती मीठ टाकायचं, ती अंदाजे येऊन जातं. आणि हे मिक्सरचं भांडं आहे ते सुद्धा धुवून मी त्यामध्ये टाकते, म्हणजे मिरची वाया जात नाही आहे. आणि चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे जास्त, कारण की ते ओट्स पाणी शोषून घेणार आहे. तर मी आता ते थोडं असंच ठेवणार आहे 5-10 मिनटं, जेणेकरून जे ओट्स आहेत ते चांगले भिजले जातील. आणि जर संध्याकाळच्या जेवणामध्ये जर हलकं फुलकं खायचं असेल, खूप हेवी जेवण नाही करायचं, त्यासाठी ना मग तुम्ही ओट्स थालीपीठ. तर थालीपीठ करायला सुरुवात केलेली आहे, तुम्हाला दाखवते. तव्यावर एक ऑलरेडी टाकलेले आहे मी, तर हे पाहू शकता इकडे. आणि मस्त असं थालीपीठ रेडी. तर ही झाली एक. तर अशा पद्धतीने छानपैकी होतात आहे. आता दुसरं टाकते मी. आता वरती बसले आहे, कारण की एवढे थालीपीठ बनवायचे तर उभं राहून खूप पाय दुखतात ना ऑफकोर्स. त्यामुळे म्हटलं चला आता वरती बसून जरा वरच्यावर करते.
जण विचार करतात की मी एखादं काम करायचंय, मला एखादी गोष्ट करायची, एखादी गोष्ट मला मिळवायची, ती कशी मिळवायची, त्यासाठी मला काय करावं लागेल. तर एका बाईक चालवायच्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले तुमच्याकडे जिद्द असायला हवी. ते मिळवण्यासाठी, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे जिद्द असली तरच ती गोष्ट तुम्ही करू शकता आणि ते मनापासून आलं पाहिजे. तर मनापासून कधी येतं, ज्यावेळेस तुमच्या जी नाळ असते पोटाची, आई आणि बाळाला जोडणारी नाळ असते ना, ती नाळ त्यावेळेस कट केली जाते. पण ती हिंमत असते ती तिथूनच येते, त्या नाळीमधून, म्हणजेच बेंबीमधून. बेंबीच्या एका पॉइंटला तुम्ही ते शांत बसून तिथे लक्ष केंद्रित केल्यानंतर तुम्हाला ते जाणवतं. एवढी छोटीशी आग लागते, हीट जाणवते आणि ती हीट असते, ती एनर्जी असते. तिथून तुम्हाला ती एनर्जी मिळते, ती जिद्द मिळते. आपल्याला हे करायचं आहे, करून बघा थोडंसं. कारण की आईने आपल्याला 9 महिने पोटामध्ये पाळलेलं असतं त्या नाळेसोबत, आणि ती नाळच आपल्याला त्यापर्यंत नेत असते, ध्येयापर्यंत. कारण की आई वडिलांसाठी आपण काहीही करू शकतो. जे लोक विचार करतात ना मला हे जमतच नाहीये माझ्या, तर अशा लोकांसाठी माझं एकच सांगणं आहे की तुम्ही मनातून जिद्द पाहिजे, ती करण्याची तुमच्यामध्ये कसं असते की इन्स्पिरेशन हवं असतं. पण इन्स्पिरेशन कुठे मिळणार आहे. एखादा व्हिडिओ बघितला, आपण खूप व्हिडिओज बघतो, मोटिवेशनल व्हिडिओ, इन्स्पिरेशनल व्हिडिओ, पण ते व्हिडिओ बघून आपण 1 दिवस 2 दिवस करू शकतो. पण मी जी गोष्ट तुम्हाला सांगितली ना, शांत बसा, लक्ष केंद्रित करा, आपल्या बिंबीकडे लक्ष केंद्रित करा. जी एनर्जी तुम्हाला पोटातून मिळेल ना, ती एनर्जी कुठूनही मिळणार नाहीये. करून बघा, तुम्ही प्रयत्न करा. मी माझ्या ध्येयापासून दूर चालले तर मी हे करते, शांतपणे ध्यान करत बसते आणि ती ही ट्रिक आहे ती यूज करते आणि ती एनर्जी आपोआप येते आपल्यामध्ये, रक्तामध्ये भिनते. कारण की आपण आईचं जर नाव काढलं तर नक्कीच ते आपल्या रक्तामध्ये ताकद आणून देते. हे करून बघा. चला, तर ह्या छानशा नोटवर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मोठं लाईक द्या, शेअर करा आणि खूप साऱ्या लोकांना शेअर करा. जे तुमच्या जवळचे आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्यावर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.